युरोपात थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी जगभरातून लाखो लोक दाखल होतात. मात्र यंदा थंड सोडा, युरोपातल्या बर्फाळ देशांमध्ये उष्णतेचा हाहाकार सुरू आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये तापमानाचा पारा 30 ते 35 डिग्रीवर गेलाय. धक्कादायक म्हणजे गेल्या 10 दिवसांमध्ये 1300हून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. युरोपात राहणाऱ्या भारतीयांना सुद्धा 30 ते 40 डिग्री तापमान असह्य होऊ लागलंय. उष्णतेमुळे जर्मनी, फ्रान्समधील डांबरी रस्ते वितळू लागलेत. जंगलांमध्ये वणवे पेटलेत. युरोपात अचानक एवढी उष्णता कशी काय वाढली? युरोपातील देशांमध्येच उष्णतेचा सर्वाधिक परिणाम का होतोय? आणि सगळ्यात विचार करायला भाग पाडणारी गोष्ट म्हणजे 30 ते 40 डिग्री तापमान, जे भारतीयांसाठी सामान्य आहे, पण ते युरोपातील नागरिकांसाठी जीव घेणं का बनलंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. युरोपमध्ये यंदा रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली असून नैऋत्य युरोपातून सुरू झालेल्या उष्माची झळ आता पूर्व युरोपला बसू लागली आहे. फ्रान्स, इटली, स्पेन, पोलंड आणि लिथुआनिया यांच्यासारख्या अनेक देशांमध्ये पारा 40 डिग्री सेल्सिअसवर जाऊन पोहोचलाय. उष्माघातानं युरोपात आतापर्यंत कमीत कमी 1300हून अधिक लोकांचा बळी घेतलाय. एकट्या फ्रान्समध्ये हा आकडा 1000 पेक्षा अधिक जास्त आहे. मृतांमधील 85% जणांचं वय हे 65 वर्षांहून अधिक असल्याचं सांगण्यात येतंय. हा आकडा वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलाय. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करून 21 जून नंतर संपूर्ण युरोपात 1300 पेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाल्याचं स्पष्ट केलंय. हीट स्ट्रेसला बऱ्याचदा सायलेंट किलर देखील म्हटलं जातं, कारण हा गुपचूप जीव घेतो, असं टेड्रोस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. जर्मनी, स्पेन, ब्रिटन, डेन्मार्क, इटली आणि स्वित्झर्लंडसह 16 देशांमधील तापमानानं अनेक दशकांपूर्वीचे विक्रम मोडलेत. ब्रिटनच्या इतिहासात प्रथमच सलग 3 दिवस रेड वॉर्निंग जारी करण्यात आला. दक्षिण इंग्लंडमध्ये तापमान 36.4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय, जो जून महिन्यातील एक नवीन विक्रम आहे. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वाधिक तापमान 40.3 अंश सेल्सिअस आहे. हा विक्रम यावर्षी मोडला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली गेली आहे. ब्रिटनमधील 1000हून अधिक शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कॉन्क्रीटचे वर्ग इतके गरम झालेत की मुलांना आणि शिक्षकांना त्यात बसणं सुद्धा कठीण झालंय. उष्णतेमुळे लोखंडी रेल्वे रूळ प्रसरण पावत आहेत, ज्यामुळे ते वाकण्याचा धोका वाढलाय. डांबरी रस्ते वितळू लागल्यानं काही मार्ग बंद करण्यात आलेत. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी फ्रान्समध्ये अनेकांनी नदी, तलाव आणि जलाशयांचा आधार घेतला. या जलस्रोतांमध्ये बुडून मरण पावलेल्यांची संख्या 74 इतकी आहे. फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेनं धोक्याचा इशारा देत मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली आहे. रुग्णालय, नर्सिंग होम्स आणि घरांमध्ये होणाऱ्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता प्रश्न असा पडतो की आपल्यासाठी 30 ते 40 डिग्री सामान्य वाटणारं तापमान हे युरोपात राहणाऱ्या लोकांसाठी प्राणघातक कसं ठरतंय? यामागे ठोस वैज्ञानिक कारण आहे. हवामान तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते युरोपची भौगोलिक परिस्थिती, हवेतील आर्द्रता, घरांची रचना आणि पायाभूत सुविधा यामुळे तेथील उष्णता जास्त तीव्रतेने जाणवते. युरोपमधील बहुतांश घरे थंड हवामान लक्षात घेऊन बांधलेली आहेत. त्यामुळं अनेक घरांमध्ये एअर कंडिशनर नसतात. पंख्यांचाही वापर कमी असतो. अनेक अपार्टमेंट्समध्ये खिडक्या पूर्णपणे उघडता येत नाहीत, त्यामुळं घरातील उष्णता बाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत 43 अंश सेल्सिअस तापमान प्रत्यक्षात 55 अंश सेल्सिअस जाणवू शकते. याशिवाय किनारी भागांमध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे 35 अंश सेल्सिअस तापमानही अत्यंत असह्य वाटू शकते. भीषण उकाड्यामुळे फ्रान्स, इटलीसह अनेक युरोपीय देशांमध्ये एसी, कूलर आणि पंख्यांची मागणी वाढली आहे. अमेझॉन सारख्या वेबसाईट्सवर एसी पंख्यांची मागणी वाढली असून टेक्निशियन्सकडे इन्स्टॉलेशनसाठी बऱ्याच ऑर्डर येत आहेत. मॉल्स, दुकानांमधील परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली आहे. एसी पंखे घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. उष्णतेची तीव्रता युरोपियन देशांमध्ये अधिक वाढली असली तरी अल निनोचा प्रभाव आणि जलवायू परिवर्तनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये प्रचंड उष्णता वाढली आहे. भारतातही अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इतकंच नव्हे तर जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार जून ते ऑगस्ट दरम्यान
अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता 80% आहे. भारतातील मान्सून सध्या अल निनोच्या विळख्यात अडकला असून देशातील अनेक भागांमध्ये पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे युरोपातील उष्णतेच्या लाटेचा भारतालाही धोका निर्माण झालाय आणि संपूर्ण देशावर दुष्काळाचं सावट आहे.